ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल कासगावचे। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ट, यश ठेवतो सदांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट। या मॅच मधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे करण लहाने। बॅक टू द पवेलियन। कडून भरघोस पारितोषिक आहेत। कल्पेश लहाने आपण या आपल्यासाठी 500 रुपये आहेत। बालू कडाली आपल्यासाठी 1500 रुपये आहेत। मनोज टेंबे आपल्यासाठी 500 रुपये आहेत। संदेश राणे आपल्यासाठी 1000 आहेत आणि प्रणेश टेंबे आपल्यासाठी 500 रुपये आहेत। आणि सचिन टेंबे यांच्याकडून देखील मनोज टेंबे आणि प्रणेश टेंबे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। आपण सर्वांनी या विनंती असेल, सामना देखील सुरू आहे। विकेट हॅट्रिक साठी सायराज 11 या टीमला सुवर्ण संधी आहे। एकूण पारितोषिक 1000 रुपयांचं आहे। पुन्हा एकदा मिस्टार्मिंग स्ट्रोक आपण पाहतोय, गॅप मध्ये पडतोय चेंडू आणि मिल्टीच्या चेंडूवरती 2 धावा। 2च धावांवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। इन डबल फिगर मध्ये 10। बघा, ज्यांची मी नावं घेतले त्या सर्वांनी या आणि आपापलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे। आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत, त्यांच्या नक्कीच कल्पेश लहाने 500 रुपये, बालू कडाली 1500 रुपये, मनोज टेंबे 500 रुपये, संदेश 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। मनोज टेंबे यांच्यासाठी एकूण 1000 रुपये असतील। मग सचिन टेंबे कडून देखील 500 रुपये आहेत। प्रणेश टेंबे आपण देखील या। प्रणेश टेंबे आपल्यासाठी 500 रुपये आहेत। 1000 रुपये आहेत, कारण की बालाशेठ कांबरे यांच्याकडून 500 रुपये आणि सचिन टेंबे यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत। या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे। उपांत्य फेरी दुसरी, सेकंड सेमीफायनल हा सामना सुरू आहे। जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल। राइट मोर द विकेट, क्या बात है, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप केलाय। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। झेल ड्रॉप झाला आणि चौकार देखील आलाय फलंदाज मयूर टेंबेच्या बॅट मधून। मध्ये साईराज 11 आणि जयराम प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे। पुन्हा एकदा बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल, सुरेख झेल पकडलाय। सेकंड स्लिप मध्ये शॉर्ट थर्ड मॅनला फलंदाज झालाय, बाद लागतोय। अजून एक धक्का, मयूर टेंबे बॅक टू द पवेलियन। हरेश लहाने येत आहेत। मिताली देखील आनंदित आहे, ज्याप्रमाणे संघाने परफॉर्मन्स केलाय। मिताली 11 संघ दाखल झालाय अंतिम फेरीमध्ये। कासगाव प्रीमियर लीग सीझन 3च्या 2 वर्ष आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि तिसऱ्या वर्षामध्ये देखील यशस्वी आयोजन। सर्व आयोजकांचा मी विशेष आभार मानेन,
ज्यांनी इथे मला संधी दिली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची। यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज। हरीशचा खेळ लागतोय, अजून एक धक्का बॅटिंग करणारे जयराम प्रतिष्ठान या संघाला। असेल हॅट्रिकची संधी होती आणि आलाय हा डॉट बॉल। यस्टेनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल नवनाथ राऊत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण नुकतीच स्पर्धा पाहिली। हरीश दादा राऊत आणि नवनाथ दादा राऊत यांच्या माध्यमातून भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा कासगाव चषक धावसंख्या 14 आहे। संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15। पहिल्या षटकामध्ये 10 धाव बनवल्या होत्या, दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील खूप चांगली केली होती, चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, डॉट बॉल आणि आता येतोय हा वाईट बॉल। धावसंख्या आहे 15, षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे। प्रचंड वेग आपण पाहिलाय चेंडूवरती शैलेशच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल। धावसंख्या 15, षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे। एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये, कारण की अस्तित्वाची लढाई आहे, दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये। अजून एक चांगला चेंडू, स्विंग अँड अ मिस, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, येतोय हा डॉट बॉल। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जयराम प्रतिष्ठान या संघाची 15। कब तक जवान या अंतिम षटकामध्ये इथून मात्र कमबॅक करावा लागेल जयराम प्रतिष्ठान या संघाला, कारण की हे अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये 10 ते 12 धावा बनवावे लागतील, कारण की त्यांच्या संघामध्ये करण लहाने सारखा एक गुणवान गोलंदाज नक्कीच आहे, त्यामुळे 28 ते 30 धावा बनवावे लागतील 3 षटकांमध्ये, कारण की हे संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण जातं या मैदानावरती, त्यामुळे एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल। श्याम आहेत, पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, नक्कीच पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या आहे 15, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय जयराम प्रतिष्ठान या संघाला या सामन्यामध्ये। 1.1 षटकामध्ये धावा होती 14 आणि आता मध्ये 2.1 षटकामध्ये धावा आहेत 15। यावेळी शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, एक धाव झाली पूर्ण, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि डीप फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण होत आहे। मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 17 धावा धावफलकावरती आहेत, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय
एका एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये, कारण की सेमीफायनलचा हा सामना आहे. इथून जिंकणारा संघ कासगाव प्रीमियर लीगच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाईल यासाठी हा सामना सुरू आहे. अभी नहीं तो कभी नहीं, दोन्ही संघांना माहिती आहे. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर केपीएल चौकार. एकवीस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, क्या बात आहे, अप्रतिम फटका आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय, हा दुसरा चौकार. चौकारांच्या हॅट्रिक साठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्लॉक स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. एक चेंडू शिल्लक आहे. या अंतिम षटकामधील जयेश टेंबेने कमबॅक करून दिलाय जयराम प्रतिष्ठान या संघाला. जयेश टेंबे साठी वसंत लहाने यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. या इनिंग साठी खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे 31-31. एक चेंडू शिल्लक आहे आणि या षटकामध्ये खरपून समाचार घेतलाय जयेश टेंबे नावाचा वादळ. टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल कोण पकडेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवरती सांघिक यश आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट सेट केलंय. या मॅच मध्ये साईराज 11 या संघासमोर जयराम प्रतिष्ठान या संघाने
त्याचं रहस्य, त्याचं गुपित काय आहे ते संध्याकाळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. 34 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. ते म्हणजेच साईराज 11 या संघाला आणि साईराज 11 या टीमची सलामीची आघाडीची जोडी भावेश आणि वैभव. करण लहाने गोलंदाजी मार्क वरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. देवीदास दादा मसने एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व कमिटी मेंबर असतील, आमचे ऑफिशियल असतील, यांच्यासाठी चहाची व्यवस्था आहे. त्यांचं मनापासून आभार. करण लहाने राईट आर्म राऊंड विकेटने हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. भाऊदादा मसने यांच्याकडून सर्वांना चहाची व्यवस्था आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आयोजकांकडून विशेष आभार. पुन्हा एकदा हुक केलाय, पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. फलंदाज भावेश लहानेच्या बॅट मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय भावेशच्या बॅट मधून. भावेश ऑन फायर. नको करायला आता. 11 हा संघ गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. यावेळी फटका चांगल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. भावेशचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का साईराज 11 या संघाला. भावेश बॅक टू द पवेलियन. अठरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आपण पाहिलाय चेंडूवरती करण लहानेच्या गोलंदाजीमध्ये आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी साईराज 11 या संघाला बनवायचे धावा 18. क्या बात आहे. भावेश लहाने यांच्यासाठी बाळाशेठ कांबरी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 2 षटकार आणि 1 चौकारासाठी खूप चांगली बॅटिंग केली आणि खासियत आहे बाळाशेठ कांबरी साहेबांची. जेव्हा जेव्हा नक्कीच कोणतेही खेळाडू चमकदार कामगिरी करतील त्यांच्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव केलाय. हे चित्र आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. बाळाशेठ कांबरी यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव. आज सचिन टेंबे आणि बाळाशेठ कांबरी साहेबांनी सकाळपासून आपला एटीएम ऑन केलेला आहे. वैभवसाठी हरीश दादा राऊत यांच्याकडून 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळी फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहिला आणि क्रिकेट मधील सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून
मिल्टील्या चेंडूवरती 4-2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. वैभव स्ट्राइक इनला आहेत. क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल जयराम प्रतिष्ठान संघ आणि 1 ते 2 मोठे फटके. नक्की सामन्याचं चित्र स्पष्ट होईल कारण की 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. विघ्नेशला बीट करून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार वैभवच्या बॅटमधून. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. 1 धाव झाली पूर्ण. करण लहाने येत आहेत लॉंग ऑन वरून. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आले, सुवर्ण दिवस आलेत. ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. ISPL एक खूप मोठं उदाहरण आहे कारण की ISPL सीझन 2 चं रजिस्ट्रेशन देखील सुरू झालेलं आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लाऊड अपील केली होती कॉर्ड बेयांची आणि अपील फेटाळली आहे. येतो हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. 7-11चं हे समीकरण 7-12ला भरपूर महत्व असतं परंतु या मॅच मध्ये 7-11चं समीकरण आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता नाहीये कारण की फिल्डर थोडीशी लांब आहेत आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायचे धावा 9. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. हनुमान दादा विनंती असेल आपण 1 मिनिट या. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. नवनाथ राऊत यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे कारण की 6 चेंडू आणि बनवायचे धावा 9. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. अनेक वेळा आम्ही पाहिलेत जिंकणारे संघ पराभूत होतात आणि पराभूत होणारे संघ अचानकपणे जिंकतात. याचंच नाव आहे क्रिकेट. विनायक मस्कर यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या व्यासपीठाच्या समोर. मॅच संपल्यानंतर 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये येतो गोलंदाज मयूर आणि स्ट्राइकिंगला फलंदाज वैभव. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण केली आणि पंचांचा इशारा येतो आहे वाईड आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा देखील येतो आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज आहे.
स्कूप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. रोमहर्षक हा सामना, बिग बॅटल, बिग फाईट मॅच. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये. क्या बात आहे, बॅकपुल स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कव्हर पॉइंटला मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. चेंडू शिल्लक 4. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी या 6 धावा बनवावे लागतील साईराज 11 या टीमला. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाईल? येणारे 4 चेंडू सर्व काही सांगून जाईल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, कव्हर ड्राईव्हचा फटका आणि शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29. 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. मी आधीच म्हटलं संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं फार कठीण जातं, कारण की हवा विरुद्ध दिशेने वाहते या मैदानावरती. आम्ही नाईट स्पर्धेमध्ये ते चित्र पाहिलंय. त्यामुळे या एंडने धावा बनवणं कठीण जातं. संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल पकडलाय मिड विकेट. सीमा रेषेवरती आदित्यने फलंदाज झाले बाद. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मी आधीच म्हटलं क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. आणि या मॅच मध्ये वापसी केली आहे जयराम प्रतिष्ठान या संघाने. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 5. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 5 धाव बनवायचे आहेत कंपल्सरी. आणि बॅट्समन येतोय नामा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि क्या बात आहे, दक्ष लहाने या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. 4था झेल पकडलाय. झेल पकडलाय दक्ष लहानेने आणि फलंदाज झाल्या बाद. आतापर्यंत 4 झेल, ते देखील अप्रतिम झेल पकडले दक्ष लहानेने. वसंत जयराम लहाने यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल दक्षसाठी. चंद्रकांत भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत दक्षसाठी या झेलसाठी. क्या बात आहे, मोक्याच्या क्षणी हा झेल पकडलाय. कारण की नाहीतर पुढील चेंडूवरती वैभववरती स्ट्राइक आली असती. परंतु 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 5 धावा बनवावे लागतील. अंधार होत चालय, करण लहाने थोडस सहकार्य करा. वसंत शेठ आपण पैसे जमा करा असं म्हणणं आहे सर्वांचं, कारण की YouTube लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. यावेळी पटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलं मैदानावरती? चौकार की षटकार? चौकार. सामना झालाय टाय आणि सामना जिंकलेला आहे जयराम प्रतिष्ठान या संघाने. आणि जयराम प्रतिष्ठान संघ दाखल होतोय कासगाव प्रीमियर लीग सीझन 3च्या अंतिम फेरीमध्ये, मेगा फायनल मध्ये. अभिनंदन जयराम प्रतिष्ठान आणि मिताली